श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गजानन नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा अरण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषीने पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपस्याने मिळते ते ऐकण्याची इच्छा आहे. कृपा करा, सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनीही हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंची नारदांना जे सांगितले तेच मी तुला सांगतो. शांत चित्तेने ऐक. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असतात. मनुष्यलोकात भारतात आले आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःखे सर्व लोक भोगीत आहेत. हे पाहून कोणत्या साधनाने त्यांचे दुःखे नक्की नाहीसे होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेले, पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी मन यांना कळणारे आहे व अनंत शक्तिमान आहे, हे उत्पत्ती मध्य व नाशांनी रहित आहे, मुळांचा निर्गुण आहे, जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचा मूळ कारण असून भक्तांचे दुःखे नाहीसे करतो, त्यांना नारायणाला माझा नमस्कार. नारद मुनीने केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? त्यांच्या मनात काय आहे हे सर्व मला सांगा, मी त्यांचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकात सर्व लोक आपण केलेले पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांचे दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीसे होतील ते सर्व मला सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकावर कृपा करण्याच्या हेतूने जो प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे. म्हणून हे जे व्रत केले जीवांची सर्व दुःखे नाहीसे होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, हे व्रत फल काय? याचा विधी काय? व्रत पूर्वी कोणी केले हे सर्व विस्तार मला सांगा. त्याचप्रमाणे मी हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाने भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक याचा नाश करणारे असो. हे नारदा, भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक याचा नाश करणारे असून धनधान्य याची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजय करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सूर्यास्तानंतर 2 तासात सत्यनारायणची पूजा करावी. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा याचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 किंवा 1.25 असा करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 या प्रमाणात एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांच्यासह
सत्यनारायणची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधव व ब्राह्मण यांच्यासह भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायण समोर गायन व नृत्य करावे. पूजनादी सर्व कृत्ये पवित्र देवालयात करून सत्यनारायणचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतली प्रथमाध्याय या ठिकाणी पुरा झाला. हरे नमः. इति प्रथमाध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय दुसरा. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते हे ते सांगतो. एक सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होता. तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंताची वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशीनगरात ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतो? हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणा श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्री आहे, ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मण भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत हे केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. सत्यनारायणचे पूजात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त आहे. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत हे अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्यांनी पूजनाची सर्व तयारी करून बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखात मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे तो सर्व पापातून मुक्त होऊन अतिदुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणा हो, ज्यावेळी सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्यांचे सर्व दुःख नाहीसे होतील. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने सत्यनारायणचे व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात. त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो ते ऐका. एकदा एक ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव, इष्टमित्र यांच्यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा एक मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानाने व्याकुळ झाला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते हे विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे हे व्रत सत्यनारायणाचे व्रत आहे. त्यांच्याच कृपा प्रसादामुळे मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मोळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अतिआनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकू लागला.
द्रव्य मिळाले त्या द्रव्याने सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी निश्चय केला. दानिक लोक ज्या नगरात राहतात तेथे तो गेला. त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्यांनी आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सवा याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलवून विधीपूर्वक रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावामुळे तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय पुरा झाला. हरे नमः. इति द्वितीयोऽध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 3. सूत सांगतात, मुनी हो, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो. ती ऐका. पूर्वी एका पृथ्वीवर उल्कमुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्र व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना, अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाची पूजा करीत होता. त्यावेळी साधू वाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनवणी विचारू लागला. साधुवाणी म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहेस? सविस्तर मला सांग. माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू पुत्र, धन, वैराग्य प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण पूजात्मक विष्णूचे हे बांधवासह व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, ती त्या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापाऱ्यासाठी अन्य गावी न जाता साधूने आनंदाने साधुवाणी घरी परत आला. त्यांनी संतती देणारे व्रत आपल्या भर्याला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण केला. अशा प्रकारे व्रत शीलवान साधुवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भर्याला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भर्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादामुळे गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्या रत्न झाली. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधुवाण्याला मधुरवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेल्या सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही असा प्रश्न विचारू लागली. साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भर्याने समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावाला गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व मोयानी मोठी होऊ लागली. साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला गेला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञातिबांधवासह आनंदी अंतकरणाने वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेला सत्यनारायणाचे व्रत करण्यास
तो विसरला. त्यामुळे त्यांच्यावर भगवान रागवले. नंतर तो व्यापाऱ्यात चतुर असणारा साधुवाणी काळाच्या प्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतू नगरात व्यापार करीत असतात. काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे असे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होऊ असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतून राजवाड्यात चोरी झाली. तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहे असे पाहून चोर घाबरला व ते चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यास तो राजदूत सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले. चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व ते चोर समजून दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना राजाजवळ आणले व म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरलेले हे पहा, 2 चोर आपणासमोर आणले आहे. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता आपल्या बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूताने त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवाण्याने सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भर्याला फार दुःख झाले. त्याच्या घरातील सर्व दुःख चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख व रोग यांनी व्यक्त होऊन शुद्धा व तृषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची भर्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एके दिवस कलावतीने भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन चालले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूचे दुःख निवारण्यासाठी प्रार्थना केली व प्रसाद भक्षण केला. आपल्या घरी आली त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आई कलावतीस प्रेमाने विचारले, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे गेली होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? हे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे हे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाणीची भर्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भर्याने आपला पती व जावई लवकर घरी यावेत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांच्यासह सत्यनारायणाची पूजा केली व हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताचे संतुष्ट झाले व नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू हे त्याचे धन घेतले आहेस त्यांचे त्यांना परत कर. असे जर तू करशील तर धनपुत्र व राज्य यांच्यासह मी तुझा नाश करीन असा राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्राप्तकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनासह सर्वांना हे स्वप्न सांगितले. हे वाणी आपल्या बंदीशाळेत टाकले आहे, त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्यांच्या जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने विचारले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त केलेले 2 वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्यांचा जावई
चंद्रकेतून राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतून राजा आदराने म्हणाला, वैशाहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शौरकर्म मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले होते त्यांना दुप्पट करून परत दिले. म्हणाला, हे साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने आता घरी जात आहोत. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय पुरा झाला. हरे नमः. इति तृतीयोऽध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 4. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूचे साधुवाण्याने परीक्षा करण्यासाठी तो साधू नौकेत काय आहे हे सांग असा प्रश्न केला. धनाने उत्तम झालेली हे 2 वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आपले द्रव्य नेण्यास तुमची इच्छा आहे का काय? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. साधुवाण्याने उत्तमपणाने भाषण केले. हे ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास दोष धारण करणारे भगवान तिथून निघून गेले व तिथून थोड्याच अंतरावर आपले समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्य कर्म केले. नौकेकडे गेला आणि पाहिले तो हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाणी पाहून साधुवाणी आणि मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळे हा सर्व प्रकार घडला. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण आपल्या शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला. आदराने बोलू लागला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनेविषयी पराडशमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त होत आहेत. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित असलेल्या ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेल्या मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा व यशशक्ती आपले पूजन करून मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाण्याने भक्तियुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणच्या कृपेमुळे हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणची यथासांग पूजन केले व सत्यनारायणच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लुटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. कसे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगराला गेला व साधुवाण्याच्या भर्याला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य. साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन
आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची भर्याची मुलीली सत्यनारायणची पूजा करत असलेली सांगितले व लवकरच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणचे व्रत पूर्ण केले. नंतर प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती अशीच गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूचे तिचे पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडाली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावती तिची पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडलेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवाणी नावाड्यासह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येस ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करू लागली. आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावती पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे झाले मला हे समजत नाही. सत्यनारायण महात्मा जाण्यास कोण समर्थ आहे? त्यांच्याच क्रोधामुळे असे झाले असेल ना, असे बोलून स्वजनासह दुःख करू लागली. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्यामुळे दुःखी झालेली कलावती पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा साधुवाणी भर्यासह मुलीशी अशा प्रकारे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणची नौका नाहीशी गेली असेल, कारण त्याच्या मायेने व मुग्ध झालो. नंतर सर्वांना बोलून साधुवाणीने माझे मनोरथ पूर्ण करण्यास सत्यनारायणची पूजा करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करावे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्तिप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसाद त्याग करून पतीच्या दर्शनासाठी आली आहे असे पाहू म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल असा यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तोच तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावतीने आपल्या पित्यास म्हणाली, लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणचे पूजन केले व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेचा 4था अध्याय पुरा झाला. हरे नमः. इति 4th अध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण पूजा कथा अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता. त्याने प्रसादाला त्याग केल्यामुळे त्याचा अति दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ, वैराग्य प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणची पूजा करीत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अति दुःखी झाला. राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणच्या अवकृपेमुळे झाले. राजाला वाटले व त्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला व नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व
त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायण पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र, वैराग्य, ऐश्वर्य संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठात लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणचे पूजन करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. तो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व बंधनात पडला असेल तो बंधनमुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणच्या नगरात जातो. ऋषी हो, हे जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखात मुक्त होऊन हे ते सत्यनारायणचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्व करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठा हो, जो कोणी सत्यनारायणची कथा पठन करील किंवा श्रवण करील सर्व पापे सत्यनारायणच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. इति पंचमोऽध्याय समाप्त.